नमस्कार. जय महाराष्ट्र. आज मी अलिबागमधील राम मंदिरात आले. रामनाथ येथे राम मंदिर आहे. मोठ्या अक्षरात बोर्ड लावला होता, सर्व राम भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत म्हणून. सुंदर असा मंदिर परिसर होता. आज रामनवमी असल्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात उत्सव चालू होता. मनमोहक असं मंदिर आहे राम मंदिर इथलं. अलिबाग येथील राम मंदिर हे रामनाथमध्ये आहे. अलिबागमध्ये आलं की तिथून 2 किलोमीटर 3 किलोमीटर आहे रामनाथ म्हणून. तिथे रामाचं मंदिर आहे. सुंदर अशी तिथं हौद होता मस्त. आजूबाजूला दुकानं लागलेली होती. आज रामनवमी असल्यामुळे इथं गर्दी होती. मी पण रामनवमीसाठी औचित्य साधूनच आलेले रामाच्या मंदिराला भेट देण्यासाठी. आतमध्ये छान कीर्तन चालू होतं. बरेच राम भक्त बसलेले होते कीर्तन ऐकत. मी लाईनीत असताना मी पण ऐकत होते. लाईनीत चालली होती मी. दर्शनासाठी लाईन लागलेली होती. एका साईडला सभा मंडप होता, तिथं कीर्तन चालू होतं. हे प्रवेशद्वारेवरती गणपती बाप्पाची मूर्ती होती. प्रवेशद्वाराला आतमध्ये जाण्याआधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आतमध्ये गाभारा होता, असा सुंदर असा भव्य दिव्य गाभारा आहे राम मंदिराचा. आतमध्ये लाईन बरीच होती. मी लाईनीत उभी असताना फोटोशूट करत होते. मंदिराच्या आतील भागातील अशा प्रकारे लाईन पुढे पुढे सरकत होती. नंतर आम्ही डायरेक्ट राम, लक्ष्मण, सीता अशा 3 सुंदर अशा मूर्त्या होत्या रामाच्या. गाभाऱ्यात आलो दर्शनासाठी. मी दर्शन वगैरे घेतलं. सुंदर अशा रामाच्या मूर्ती आहे. बाजूला लक्ष्मण आहे, सीता आहे. अलिबागमधील प्रसिद्ध राम मंदिर हे जय श्रीराम वरती लिहिलेलं होतं. सगळेजण लाईनीत येऊन आपलं दर्शन घेऊन चालले होते. तीर्थप्रसाद देत होते. मी गाभाऱ्यातूनच एक तर छोटासा व्हिडिओ घेतला. राम मंदिराच्या गाभाऱ्यातील हा व्हिडिओ आहे. अशा प्रकारे माझं रामाचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. रामनवमीच्या निमित्ताने राम मंदिरात जाऊन मी रामाचं दर्शन घेतलं. जय श्रीराम.